नमस्कार, मी फुलवा खामकर आणि राजश्री मराठीवर तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने मी इथे तुम्हाला 4 खूप इझी स्टेप्स दाखवणार आहे. त्यातली पहिली स्टेप मी तुम्हाला दाखवते आहे कारण नवरात्रीला आपण सगळे बाहेर नाचायला जाता. तुम्ही आय एम शुअर की यू मस्ट बी एन्जॉईंग. ह्या स्टेप्स तुम्हाला नक्की खूप मदत करतील. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट. चला, फर्स्ट स्टेप शिकूयात. स्टेप क्रॉस बॅक, स्टेप क्रॉस बॅक, step cross back, step back and 1 2 3. मागचा पाय टोजवर पाय चवड्यावर ठेवायचा आहे. 7 8. आता सेम स्टेप आपल्याला जम्पमध्ये करायची आहे. म्हणजे स्टेप टाकताना यू हॅव टू जम्प ऑन दॅट लेग अँड पुट द अदर लेग बॅक. पुन्हा जम्प, मागचा पाय चवड्यावर. सो 1 and 2 and 3 and 4. हे झालं फुटवर्क. जेव्हा अशा मुवमेंट्स तुम्ही करता त्या वेगवेगळ्या पद्धतीचे हात तुम्ही वापरू शकता. तुम्ही विविध हँड मुवमेंट्स करू शकता. रॅदर पहिली आपण हँड मुवमेंट करूया. इज दिस 1. जस्ट ओपन करायचे आहेत हात. 3 and 4. हाताची बोटं जुळवायची आहेत. सेकंड हँड मुवमेंट आहे दिस. एवढी सोपी आहे. फक्त पुश युअर हँड्स डाऊन. 2 3 and 4. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट हँड मुवमेंट दॅट इज दिस. हात स्ट्रेच ओपन करायचे. 5 6 7 गो. 1 and 2 3 4 5 6 7 and change. Go. 1 2 3 4 5 6 7 and change. So this was a step number 1. First step नंतर आता वळूया आपण step number 2 for नवरात्री. So let's go to step number 2. Okay, step together, step together, step together, step together. आता टुगेदर पेक्षा हा पाय पुढे गेल्यावर दुसऱ्या पायाने हा पायाला ढकलायचं आहे. लेफ्ट पुढे टाकल्यावर राईट पायाने दुसऱ्या पायाला ढकलायचं आहे. परत राईट बॅक गेल्यावर लेफ्टनी आणि मग लेफ्ट बॅक गेल्यावर राईटनी ढकलायचं आहे. सो दिस मुवमेंट इज कॉल्ड स्टेप बॉल चेंज. स्टेप बॉल चेंज, स्टेप बॉल चेंज, step ball change, step together. Go. 1 2 3 4 5 6 7 and 8. आणि ही मुवमेंट तुम्ही साईडवेज पण करू शकता. आम्ही डायगनल म्हणजे प्रत्येक कॉर्नरला केली. सो डिपेंड्स. ह्याच्यामध्ये आपण आता हात वापरूयात. गाईज रेडी? हे वापरतो हात आपण. 5 6 7 गो. 1 2 3 4 5 6 7 8. हेच करताना तुम्ही थोडं बेंड होऊन केलात तरी चालेल. 7 लास्ट. 1 2 3 4 5 6 7 8. आपण ज्या पहिल्या 2 स्टेप केल्या त्याच्यानंतर आता ही तिसरी स्टेप मी तुम्हाला दाखवते. आणि आय एम सो शुअर अबाउट इट की आता तुम्ही बऱ्यापैकी ट्रेन झालेले असाल. तुम्हाला बेसिक माहिती आहे. लेट्स गो फॉर द थोडी डिफिकल्ट स्टेप. स्टेप 3. सो लेट्स डू स्टेप नंबर 3. ती पण खूप इझी आहे. स्टेप क्रॉस पाय टाकायचा आणि त्याचा हील पायाचा घोटा टेकवायचा. स्टेप हील, स्टेप हील, स्टेप हील, स्टेप हील. आणि ह्या स्टेप नंतर दुसरी स्टेप मॅच करायची आहे. तोच पाय पुढे टाकायचा. राईट उचलायचा, परत जागेवर आणायचा. म्हणजे पहिली स्टेप आहे हील टच करायचे पुढे क्रॉस टाकून पाय. आणि दुसरी स्टेप आहे पुढे टाकायचा आहे पाय तोच उचलून मागे टाकायचा आहे. परत पुढे टाकायचा आहे आणि मागे टाकायचा आहे. ह्याचे हात आहेत एल्बो यूज करायचे आहेत. हाताची कोपरं. सो 1 2 3 4. आणि जेव्हा आपण पाय उचलतो तेव्हा हेच राईट हँडचं कोपर मारायचं आहे. परत पुढे मारायचं आहे, पुढे मारायचं आहे अँड पुढे. सो लेट्स कंबाईन बोथ द स्टेप्स. 5 6 7 गो. रिपीट. 6 8. ही होती स्टेप नंबर 3. आता वळूयात शेवटच्या चौथ्या स्टेपकडे. आणि आय एम गोइंग टू मेक इट लिटल डिफिकल्ट फॉर यू गाईज कारण आता आपण बऱ्यापैकी ट्रेन झालो आहे. एक टर्निंग मुवमेंटवाली स्टेप. स्टेप नंबर 4. आता आपण करूया स्टेप नंबर 4. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण चक्रीचा वापर या स्टेपमध्ये करायचा आहे. सो स्टेप नंबर 4 तुम्ही बेसिक केल्यामुळे आता आय एम शुअर यू गोइंग टू लर्न दिस स्टेप व्हेरी इझिली. स्टेप बॉल चेंज, स्टेप बॉल चेंज, स्टेप बॉल चेंज, क्रॉस बॅक, step ball change, step ball change, step ball change. Repeat. 1 2 3 4 5 6 cross back.
1 2 3 4 5 6 क्रॉस बॅक. हे करताना आपण आता हाताचा वापर करायचा आहे. राईट लेफ्ट राईट आणि क्रॉस बॅक केल्यावर जो पाय मागे जातो तो हात वर येणार. परत लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट हॅना. ओके 5 6 7 गो. 1 and 2 and 3 and back. 1 and 2 and 3 back. Repeat 2 3 back. Last 2 3 back. This was 4 number. सो आपण 4 ज्या काही स्टेप्स शिकलो आय एम शुअर तुम्हाला त्या आता खूप इझी जाणार आहेत. तुम्ही गरब्याला जाऊन खूप धमाल करणार आहात. पण आता या 4ही स्टेप्स आपण एका गाण्यावरती गोंफूयात आणि लेट्स हॅव वन कोरिओग्राफी पॅटर्न फॉर ऑल दिस 4 स्टेप्स. कुठे कशी कधी कधी कळेना, कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कुण हलकेच तार काळजाची छेडतो, कधी कधी